आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे महत्त्व वाढण्याचे चित्र पाहायला मिळते। आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रित लढवणार असल्याने सोलापूर शहरातील 3 मतदारसंघांमध्ये असणाऱ्या इच्छुक नेत्यांनी आपापल्या गाठीभेटींवर भर देत मोर्चे बांधणी सुरू केली आहे। यामध्ये शरद पवार यांचे महत्त्व अधिक वाढल्याचे पाहायला मिळते। शहर मध्यमधून इच्छुक असणारे माजी आमदार आडम मास्टर यांनी यापूर्वीच शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली। सोलापुरातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली। यावेळी त्यांचे राजकीय विरोधक महेश कोठे हे सुद्धा उपस्थित होते। त्यानंतर लगेच सोमवारी आडम मास्टर यांनी लिंगायत समाजातील प्रतिष्ठित मानले जाणारे सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज गाडादी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। यावरून आडम मास्टर यांनी आगामी विधानसभेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळते। उत्तर सोलापूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणारे समाजातील युवा नेते सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन नुकत्याच झालेल्या लोकसभेत महाविकास आघाडीच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सन्मान आणि सत्कार केले। सुदीप चाकोते यांचे आजोबा लोकनेते आमदार कैलासवासी बाबूराव अण्णा चाकोते हे पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय स्नेही होते। सुदीप चाकोते यांचे आजोबा आमदार कैलासवासी बाबूराव चाकोते यांच्या जुन्या आठवणी आणि किस्से सांगितले, तसेच सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।